रत्नागिरी सिंधुदुर्गमधील भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार पत्रकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्याने शिवसैनिक नाराज झालेत। त्यांनी राणेंचा प्रचार थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली। आधीच हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने शिवसेना शिंदे पक्षात नाराजी आहे। दरम्यान शिवसैनिकांनी अजिबात प्रचार थांबवलेला नाहीये असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामिनी जाधव या भायखळा विधानसभेच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार आहेत। महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला। धुळ्यात काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारानिमित्तानं ते बोलत होते। काँग्रेस सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे, भाजप हा फक्त धनदांडग्यांचा पक्ष आहे अशी टीकाही थोरात यांनी केली। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। राज्यात काय काय पाप केलं त्याची जंत्रीच माझ्याकडे आहे, सर्व बाहेर काढेन अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांना इशारा दिला। अशोक चव्हाणांनी भाषणादरम्यान नाना पटोलेंसारखा बेजबाबदार माणूस आपण पाहिला नाही, त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षाची आज वाताहत झाली असा आरोप केला होता आणि त्याला नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलंय। काँग्रेसच्या कुठल्याही आदेशाचं उल्लंघन केलं नाही, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नसल्याचं विशाल पाटील यांनी म्हटलंय। विशाल पाटलांनी सांगलीत बंडखोरी केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिला होता, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, तसंच विजयाचा विश्वासही व्यक्त केला। बिलकुल कारवाई होईल, पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्या संजय बनसोडे जशी विधानसभा जवळ येईल तसे ते परत महाविकास आघाडीत येतील असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केले। पहिल्यांदा निवडून आल्यानंतर शरद पवारांनी बनसोडेंना राज्यमंत्री केलं होतं, मग पुन्हा कॅबिनेट मंत्री व्हायचं असेल म्हणून ते अजित पवारांकडे गेले असा टोलाही त्यांनी लगावला।